आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. ज्या मागणीची प्रतीक्षा सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक बऱ्याच दिवसापासून करत होते, अखेर त्या संदर्भातला एक अत्यंत महत्वाचा निर्णय मागच्या महिन्यात झालेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्वाचा शासनादेश शासन पत्रक काल निर्गमित झालेला आहे. काय ते महत्वाचं पत्र आहे, कोणता ते महत्वाचा आदेश आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे, कसा त्याचा किती फायदा सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना येत्या काळात मिळणार आहे, या संदर्भातली अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा संपूर्ण व्हिडिओ आहे. काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, भारत का राजपत्र द गॅझेट ऑफ इंडिया काल रिलीज झालेला आहे. 8व्या वेतन आयोगासंदर्भात जानेवारी 2025 मध्ये एक महत्वाची घोषणा करण्यात आलेली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागील महिन्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा निर्णय 8व्या वेतन आयोगासंदर्भात घेण्यात आला, ज्यामध्ये 8व्या वेतन आयोगाची जी बॉडी आहे त्या संदर्भातले जे काही चेअरपर्सन आहेत त्यांची नावं डिक्लेअर करण्यात आली आणि त्याच अनुषंगानं भारत का राजपत्र द गॅझेट ऑफ इंडिया काल निर्गमित झालेला आहे आणि यामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या सूचनेनुसार आता 8वा वेतन आयोग हा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी गठीत करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून श्रीमती न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई ह्या अध्यक्ष म्हणून कार्य करणार आहेत. अंशकालीन सदस्य म्हणून प्रोफेसर पुलक घोष हे असणार आहे. सदस्य सचिव श्री पंकज जैन हे त्या समितीमध्ये काम पाहणार आहेत. 8व्या वेतन आयोगासाठीची ही समिती असणार आहे. ही समिती केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगासाठी 18 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या संपूर्ण शिफारसी केंद्र सरकारकडे देणार आहेत आणि त्यानंतर ज्या शिफारसींना मंजुरी मिळणार आहे त्यानंतर 8वा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना लागू केला जाणार आहे. 18 महिन्याची मुदत यामध्ये देण्यात आलेली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची वेगवेगळी भत्ते, पेन्शन, अनुदान या सर्व बाबींवर ही समिती आता आपला संपूर्ण अहवाल केंद्र शासनाकडे 18 महिन्याच्या आत सादर करणार आहेत. त्यामुळे निश्चितच या समितीचं काम महत्वाचं असणार आहे आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे फिटमेंट फॅक्टर यामध्ये काय घेतला जातो याकडे आपलं लक्ष असणार आहे. 7व्या वेतन आयोगामध्ये 7व्या वेतन आयोगाशी संबंधित सर्वात महत्वाची आणि प्रमुख माहिती देणारं युट्यूब चॅनल म्हणून आपल्या चॅनलचा समावेश होता. राज्यातलं सगळ्यात पॉप्युलर चॅनल आहे. 8व्या वेतन आयोगाशी संबंधित सुद्धा बारीक सारीक अत्यंत महत्वाच्या माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. त्यामुळे पुनश्च एकदा आम्ही आपणास विनंती करतो की आपण आमच्या चॅनल सोबत जुळून राहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. यापुढे निश्चितच 8व्या वेतन आयोगाच्या संपूर्ण अपडेट या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपणास देऊ. रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.